हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो स्वामी कृपेने. स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा, आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर नेहमीप्रमाणे थंबनेल वरून तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय. तर आज आहे आपला श्रावणातला पहिला दिवस आणि श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आलेला आहे तो म्हणजे आपला पहिला श्रावणी सोमवार. तर त्याचीच माझी आजच्या पूजेची सगळी आता तयारी सुरू आहे. ऑलमोस्ट ती जी तयारी होती, अर्धी तयारी ती मी आदल्या दिवशीच करून ठेवली होती. म्हणजे भांडी स्वच्छ करणं, दिवे स्वच्छ करणं, त्याच्यावर कपडा छान स्वच्छ करणं, त्याच्यानंतर खूप काय काय गोष्टी असतात पूजेच्या, की तांदूळ, आजची शिवामूठ होती आपली तांदूळ, तर सगळे तांदूळ गोळा करायचे होते. म्हणजे घ्यायचे होते की आपल्या किती 3 मुठी आपण अर्पण करत असतो शिवामूठ. तर ते माझं आता सगळं सुरू होतं. मग त्याच्या आदल्या दिवशी सगळं डिटेल सामान, फुलं वगैरे जे काय लागतं ते सगळं घेऊन आलो होतो. आणि त्याच्यानंतर मग आता बघा, आता सुरुवात झाली ती म्हणजे गणपती बाप्पाच्या पूजेने. तर गणपती बाप्पाची छान अशी पूजा करतोय. तर गणपती बाप्पाला सुद्धा अभिषेक पहिला महत्वाचा असतो. खूप जण काय करतात, आपण जेव्हा खालची मांडणी करतो तेव्हा गणपती बाप्पाला असंच ठेवतात विदाऊट अभिषेक करता. पण असं नाही करायचं, नेहमी पहिला अभिषेक करायचा. अभिषेक झाल्याच्या नंतरच आपण मग काय करायचं, ती मूर्ती स्थापन करायची. तर कधी पण नेहमी लक्षात ठेवा की पहिला अभिषेक गणपती बाप्पांचा करायचा आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतरच आपल्याला ज्या देवाचा आपण म्हणजे आपल्या ज्या देवाचा आपण पूजा करतोय किंवा ज्या देवाचा आपण स्थापना करतोय किंवा ज्याची आता श्रावणाचा सोमवार आहे, अगदी तसं ज्या देवाचा आपण कसं मांडतोय ना, तेव्हा पहिलं गणपती बाप्पांची पूजा झालीच पाहिजे. त्याच्यानंतरच आपण ज्या देवाचं मांडतोय त्यांचं करायचंय. तर त्याच्यानंतर आता पहिलं बघा, ते म्हणजे भगवान शिवांच्या पिंडीवरती पाण्याने अभिषेक करायचा. तर पहिला आता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत मी अभिषेक करतोय. मला मनामध्ये रुद्राभिषेक करण्याचा होता, पण काही कारणांमुळे मला रुद्राभिषेक करता आला नाही. आणि त्याचं कारण जे आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे. समोर मला त्याच्या कारणामुळे अभिषेक करता आला नाही, रुद्राभिषेक. पण मी लवकरच प्रयत्न करेन. सेकंड, अजून आपल्याकडे 3 गुरुवार बाकी आहेत. तर पुढच्या गुरुवारी बघूया, सॉरी पुढच्या सोमवारी बघूया. तर गुरुवारची इतकी सवय झाली ना की तुम्हाला काय सांगू, सारखं तेच तोंडामध्ये येतं. तर आता तुम्ही बघू शकता, जे दुधाचा अभिषेक होता तो एवढा सुंदर दिसतो ना, तेवढंच छान दिसतं दुधाचा जेव्हा मी अभिषेक करतो ना महादेवांवरती. खरंच खूप सुंदर दिसतं. बघा, आता मी पुन्हा पाणी अर्पण केलं. अगरबत्ती, धूप, दीप मध्येच ओवाळायचं आहे. जेव्हा तुम्ही पाणी घालता तेव्हा सुद्धा ओवाळायचं, दूध घालतात तेव्हा सुद्धा ओवाळायचं, पुन्हा जेव्हा पाणी घालतो तेव्हा सुद्धा ओवाळायचं. आणि परत जेव्हा आपण मूर्ती छान स्वच्छ क्लीन करतो ना, तेव्हा सुद्धा आपल्याला म्हणजे स्वच्छ ते पुसायचं असतं ज्या वेळेला, तेव्हा पण आपण दीप ओवाळायचा आहे. त्याच्यानंतर आता बघा, मी फुलांचा अभिषेक केलाय. तर एक मोठी गोष्ट की म्हणजे मला आहे ना, प्रॉपर पांढरी फुलं आज अवेलेबल झाली नाही. पण ती जी एक माळ भेटते, गजरा टाईप असतो ते, सो मी तेच घेऊन आलो होतो महादेवांसाठी. मग ते महादेवांना मी तेच अर्पण केलं. सो त्याच्यानंतर आता बघा, पिंड छान जी आहे ती स्वच्छ करायची, कारण त्यावर आपण दूध वगैरे अर्पण केलं असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ते म्हणजे महादेव महादेव आपला असा देव आहे ना की तो पटकन प्रसन्न होतो, असा देव आहे. तुम्ही ज्याच्या सोबत कितीही जरी तुम्ही निनवणं केला की तू मला हे दे, मला ते दे, पण देव आपली योग्य जेव्हा वेळ येते ना, तेव्हाच ती गोष्ट आपल्याला देत असतो. देव म्हणजे आपल्या आई वडिलांसारखंच झाला. जेव्हा ती गोष्ट योग्य येते तेव्हाच तो आपल्याला ती गोष्ट देत असतो. आणि महादेवाचं सुद्धा अगदी तसंच आहे. पटकन प्रसन्न होणारा देव तो म्हणजे महादेव. तर मग खूप जण महादेवांची खूप सेवा करतात आणि त्यांना महादेवाच्या सेवेचे खूप खूप छान असे अनुभव सुद्धा येतात बहुतेक जणांना. तर आता माझा अभिषेक सुरू आहे. तर हा तुम्हाला वाटेल गळती ठेवली, याचा तर रुद्राभिषेक करतोय. तर रुद्राभिषेक नव्हतो करत मी 108 वेळा ओम नमः शिवायचा जाप करत करत मी तो अभिषेक केला होता. पण तेव्हा मला गळतीची गरज हवीच होती, कारण मग कसं मी पळीने अर्पण करत राहणार, मग ते नमः शिवायचं तसं सुरूच होतं जाप. पण तरी पण माझी गळती मी छान स्वच्छ वगैरे केली होती. तर म्हटलं की मग गळतीने अभिषेक करूयात. तर म्हणून मी गळतीने अभिषेक केला. तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही गळती घ्या, कारण गळतीने खूप छान अभिषेक करता येतो.
सो त्याच्यानंतर आता मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ते म्हणजे बिल्वपत्रांचा अभिषेक अर्थात बेलपत्रांचा अभिषेक. तुम्हाला सर्वांना माहिती आहे का बेलपत्र महादेवांना का वाहतात? की ते म्हणजे जेव्हा समुद्र मंथनात ना महादेवांनी विष ग्रहण केलं होतं तेव्हा ते खूप व्याकुळ झाले होते. तेव्हा सर्व देवांनी मिळून त्यांच्या मस्तकावर बेलाचे थंड पान ठेवले. बेलाचे पान पूर्णतः थंड असते. मग त्याच्याने त्यांच्या घशाला म्हणजे जेव्हा त्यांचं विष ग्रहण केलं होतं ते थोडं कमी झालं आणि त्यांना तेव्हापासून महादेव बिल्वपत्राचा जो अभिषेक आहे किंवा बिल्वपत्र आहे ते तेव्हापासून खूप 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 आवडायला लागलं. त्याच्यानंतर मग आता आहे आपली किती म्हणजे आजची शिवामूठ. तर आजची शिवामूठ जी होती ती तांदळाची होती. तर दरवेळेला आपण 3 शिवामूठ महादेवांवरती अर्पण करत असतो. तर अगदी अशा पद्धतीने आजची जी 3 शिवामूठ आहे माझी ती मी अर्पण करतोय. सो अर्पण करताना तुमच्या मनातला कडूपणा आणि आपल्या मनातली जी इच्छा असते ना ती त्या देवाला सांगायची असते आणि महादेव आपले तुम्हाला जसं की सांगितलं भोळे भाबडे तर ते आपली इच्छा पटकन पूर्ण करतात अशी आख्यायिका आहे. म्हणजे असं लोक खूप जण म्हणतात की महादेव सगळेच भोलेनाथ भंडारी आहेत. तर म्हणून महादेवाला 3 आपण जे शिवामुठी अर्पण करत असतो तेव्हा आपण आपल्या मनातली जी काही साधी सोपी जी काही इच्छा आहे ना ती सांगायची आणि जेव्हा ती इच्छा पूर्ण नाही होत मग तुम्ही बोलता काही नाही देवाचं एवढं असतं. पण ती आपली योग्य वेळ नसते हे आपण समजून घेत नाही. जेव्हा आपली योग्य वेळ येते ना तेव्हा ती गोष्ट आपल्याला बरोबर मिळते आणि ती वेळ तशीच असते म्हणून आपल्याला ते तसं मिळतं आणि त्या वेळेमध्ये आपण त्यावेळेला त्याच्यात मागतच असतो. पण त्याच्यामध्ये तेव्हा जी मिळत नाही ना तेव्हा आपण ते देवाला दोष देतो. तर असं खरंच करायचं नाही. आपली योग्य वेळ आली ना की देव आपल्याला बरोबर देणार. मला काय सांगायचंय ते तुम्हाला नक्कीच समजत असेल. त्याच्यानंतर प्रॉपरली संपूर्ण पूजा, डेकोरेशन सगळं करून झालं. त्याच्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाची किती म्हणजे कपूर आरती म्हणजे कापुराने केलेली आरती महादेवांना खूप 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 प्रिय आहे. म्हणून महादेवांना कापुराने केलेली आरतीच करायची आहे. तुपाच्या दिव्याची वगैरे आरती करायची नाही. महादेवांना आपण कापुराच्या आरतीचीच आरती करत असतो. तर चला तुम्हाला पूर्ण पूजा दाखवतो. नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव. की जसं की आता तुम्ही बघितलं आज आपला श्रावणातला पहिला दिवस आणि त्याच्यावरनं आज आहे श्रावणी सोमवार. तो म्हणजे पहिला श्रावण सोमवार आहे आजचा. त्याची शिवामूठ होती ती म्हणजे तांदूळ. त्याची तांदूळ शिवामूठ जी होती ती अर्पण केलेली आहे. बिल्वपत्र अर्पण झालेले आहेत. छान डेकोरेशन झालं. पूजा कशी झाली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सुंदर आज सगळीकडे गोंड्याची फुलं वापरलेली आहेत. एक वेगळ्या जातीच अजून एक हे वाला एक फुल मला मिळालं होतं. हे डेकोरेशनचं फुल आहे म्हणून पटकन उचललं, नाही तर तुम्ही बोलात पूजेचं होतं की काय. तर नाही, डेकोरेशनचं फुल आहे म्हणून ते पटकन उचलता आलं. तर अशी आजची छान पूजा झाली. थोडा पूजेला मला उशीर झाल्याचं कारण वेगळे आहे, ते तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करू शकत नाही. पण आज एक खूप मोठी गोष्ट की ती म्हणजे अशी की देवाने म्हणजे साक्षात महादेवांनी माझ्याकडनं 16 सोमवार व्रताची मांडणी करून घेतली. तुम्हाला सर्वांना माहितीये 16 सोमवार हे जे व्रत असतं ते खूप 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 कठीण असतं आणि वळणा त्याची मांडणी करणं म्हणजे खूप अहोभाग्याचं काम आहे. माझ्यासाठी श्रावणातल्या पहिल्या दिवशी श्रावणातला पहिला जो वार होता म्हणजे पहिला सोमवारच आहे. 71 वर्षानंतर हा योग आला. सोमवारी आपला श्रावण सुरू होणार आहे 71 वर्षानंतर.
तर आणि त्याच्या दिवशी आज मी 16 सोमवार व्रताची पूजा केली. तुम्हाला समोर फोटो ब्लिंक होतच असेल किंवा आधी सुद्धा येऊन गेला असेल. इतका छान सुंदर म्हणजे माझं विचारच जसं विचार केला होता त्यापेक्षा चौपट खूप चांगलं झालं. आणि माझी सुद्धा आजची पूजा कशी झाली मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तर खूप छान झाली माझी सुद्धा पूजा. आणि मला तर वाटलं सुद्धा नव्हतं की एवढं सगळं बाबा होईल पटापटा, मला जमेल का करायला. पण झालंच शेवटी. खरंच खूप छान झाली पूजा. अभिषेक झाला, सगळं झालं आणि जसं मनामध्ये होतं ना माझ्या, अगदी तशी आजची माझी पूजा झाली. आणि स्वामी आणि महादेव माझ्यासाठी खरंच खूप माझे देव. आणि खूप छान त्यांची पूजा करतो. मी मागच्या वर्षापासून सुरुवात केली होती श्रावणी सोमवाराची आणि यावर्षी म्हणजे दुसरं वर्ष आहे श्रावणी सोमवार करण्याचं. श्रावणी सोमवारचे खरंच खूप छान अनुभव असतात. रुद्राभिषेकाच्या पाण्याचे सुद्धा खरंच खूप छान अनुभव आहेत. तर माझा अनुभव तुमच्या सर्वांना मी सांगितला. खरंच खूप छान अनुभव आहे रुद्राभिषेकाचा पाण्याचा. तुम्ही सुद्धा रुद्राभिषेक पाणी नक्की करा. रुद्राभिषेक करा आणि त्याचं जे पाणी आहे ते पाणी स्टोअर करून ठेवायचं स्टीलच्या बॉटलमध्ये. प्लास्टिकची बॉटल वापरायची नाही. स्टीलच्या बॉटलमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ते प्यायचं. याच्याने जी व्यक्ती चिडचिड करते किंवा जे काही त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ना ते निघून जातील. दररोजच्या दररोज तुम्ही तुमच्या घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे, जे रुद्राभिषेकाचं पाणी असेल. तशी आजची आपली छान पूजा झाली. मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की कशी आपली श्रावणी सोमवारची पूजा झाली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.